बुलढाणा जिल्ह्यात 7,35,000 हेक्टर हे पेरणीचं क्षेत्र आहे. खरीपची ही पेरणी झालेली आहे. यामध्ये 7,10,000 हेक्टरवर यावर्षी पेरणी पूर्ण झालेली आहे. आपण बघू शकता ही पेरणी जी आहे झालेली आहे आणि जवळपास 97% पेरणी पूर्ण झालेली आहे. मागील 2 दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टी झालेली आहे काही भागांमध्ये. त्यात 11,161 हेक्टर जमीन जी आहे ती बाधित झालेली आहे. परंतु घाटावरील जो भाग आहे बुलढाणा, चिखली, सिंदखेड राजा, मेहकर हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये पेरणी जी आहे ती जवळपास पूर्ण झालेली आहे आणि त्या ठिकाणी पेरणी पूर्ण झाल्यानंतर इथे लागणारा जो मुबलक पाऊस जो आहे तो या ठिकाणी पडल्यामुळं सर्व या ठिकाणी पिकं जी आहे आपण या ठिकाणी बघू शकता ही बहरलेली बघायला मिळते आहे. परंतु मागील 2 दिवसापासून अतिवृष्टी झालेल्या भागात म्हणजेच खामगाव आणि शेगाव तालुक्यामध्ये जवळपास 138 गावं जी आहेत ते बाधित झालेली आहेत आणि त्यातून 11,161 हेक्टर जमीन जी आहे ती पूर्णतः खरडून गेली आहे. त्यामुळं शेतकरी या नुकसानीला सामोरे जात आहेत. मागील 2 दिवसापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे खामगाव आणि शेगाव या तालुक्यात फार मोठ्या प्रमाणात जे आहे शेतीचं नुकसान झालेलं आहे. सोबतच त्या ठिकाणी जे आहे खामगाव नांदुरा रोडवर एक नाला होता. त्या नाल्याच्या बाजूला एक वाहन उभं होतं आणि सोबत एक टपरी होती. ही टपरी आणि हे वाहन देखील या नाल्याच्या या पुरामध्ये वाहून गेले आहेत. सुदैवानं त्यात कुठलीही व्यक्ती ची हानी या ठिकाणी झालेली नाही. परंतु मोठा हाहाकार जो आहे तो या 2 तालुक्यात पावसानं केलेला आहे. मोठा कहर जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे. शेतकरी असतील, गावातले मंडळी असतील ते देखील या पावसामुळं बाधित झाले आहेत. या पावसाचे नुकसानीचे अजून बरेचसे पंचनामे समोर यायचे आहेत आणि हे पंचनामे समोर आल्यानंतर हे आकडे निश्चितच वाढणार असल्याचं चित्र बघायला मिळत आहे. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.